आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आमच्या भटवाडीमध्ये. चला मॅच सुरू होते. पहिली ओव्हर घेऊन ऋषिकेश विश्वकर्मा पहिली ओव्हर घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता मुंबईकर असल्यानंतर त्याला टोपण नाव असतंच असतं, परंतु प्रामाणिकपणे प्रयत्न करू सगळ्यांची खरी नावं घेण्याची. जाऊयात मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. वेगात बॉल टाकलाय, पाठीमागे मार्गस्थ होईल. व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा. विश्वकर्मा बॉलिंगसाठी पुन्हा एकदा वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. आझम कुरेशी आणि दुसऱ्या बाजूला कुणाल वडनेरे ही जोडी विक्रोळीसाठी मैदानात आहे. विक्रोळी विरुद्ध अंधेरी अशी ही सेमीफायनलची मॅच पाहायला मिळते. बिहाइंड ग्रुपच्या या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना. आमच्या भटवाडीतील सगळे अंडाराम ओवराम क्रिकेट खेळणारे सगळे क्रिकेटप्रेमी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही आहे, परंतु आपल्या सगळ्यांचं स्वागत, कारण आपण सगळे भटवाडीच्या क्रिकेटचे घटक आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत. आझम, अँडी या नावाने देखील ओळखले जातात. वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. धाव 1 मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती 4 धावांवर. मैदानाचा थोडासा कायापालट झालेला आहे आणि ही देखील चांगली बाब पाहायला मिळते. परंतु या मैदानाची एक खासियत आहे, कधीही स्पर्धा भरवा, गर्दी होणार म्हणजे होणार. शनिवारी भरवा, रविवारी भरवा, अंडाराम भरवा, ओराम भरवा, कबड्डी भरवा, गर्दी मात्र इकडे नेहमीच पाहायला मिळते. सर्वसामान्य मराठी माणसाचा हा परिसर आहे भटवाडी. फुलटॉस बॉल, त्याचा योग्य फायदा नाही घेता आला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 5 धावा धाव फलकावर. सात धावा धाव फलकावर आहेत आणि पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. क्रिकेटचा हा एक वेगळा फॉर्मॅट आहे. अंडाराम आणि अंडाराममध्ये पावसाळ्यात बऱ्यापैकी ठिकाणी अंडारामच्या ओपन टुर्नामेंट होतात. माझ्या मते श्रीसाईची सुद्धा एक मोठी टुर्नामेंट ओपनची येणाऱ्या कालावधीमध्ये असेल. बोरवलीला सुद्धा स्पर्धा आहे. अंडारामच्या खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील असणार आहेत. आणि भटवाडी म्हटलं तर 12 महिने आवर्जून सांगू शकतो, मुंबईत सगळ्यात जास्त अंडाराम टुर्नामेंट वर्षभरात कुठे होत असतील तर भटवाडीमध्येच होत असतील. हो, समाज कल्याण मैदान आणि त्यातील आजूबाजूच्या लोकांचंही कौतुकच करावं लागेल. चांगला फटका स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय. अतिशय वेगवान पद्धतीचा फटका. फिल्डर तिकडे येत आहेत. 2 धावा पंच कळवत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मिलिंद पाचारणे सर, मिलिंद पाचारणे सर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रोशन महादेव खापणे.
चांगला बॉल खोलवर टप्प्याचा समोर खेळला जातोय, रन नाही मिळणार आहे. 10 धावा धावफलकावर आहे. पहिली ओव्हर संपलेली आहे आणि टीम विक्रोळीची धावसंख्या झालेली आहे 10. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सध्या जून महिना म्हटलं की दिवस मोठा असतो आणि जवळपास बऱ्यापैकी 7 सव्वा 7 पर्यंत उजेड असतो. आमच्या भटवाडीची सुद्धा बरीचशी खासियत आहे. सगळ्या प्रकारचे सण, सगळ्या प्रकारचे उत्सव अतिशय थाटामाटात साजरे होतात आणि त्याच्यामुळे भटवाडीमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळी मजा देखील पाहायला मिळते. मग गणेशोत्सव असू देत, नवरात्र असू देत. 10 चला जाऊयात मॅचच्या दिशेने. यश कोठारीला सुद्धा आज भटवाडीमध्ये पाहतोय. यश, वेलकम. चला मॅच सुरू करा. वेगवान बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 11 वर जाते. स्टेशन 13 वर जाते. स्टेशन निहाय क्रिकेट आपण पाहतोय. दुसरी ओव्हर सुरू आहे. बिहाइंड ट्रॉफी पाहायला मिळते. फटका चांगला खेळलाय. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. एक धाव तिकडे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. आझम कुरेशी आणि कुणाल वडनेरे. तिसरीचा कॉल दिला जातोय आणि इकडेच धोका. रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट आलेली आहे आणि ज्याची वाट सगळेच पाहत होते. मुझम्मिल बॅटिंगला कधी येणार तर मुझम्मिल मुज्जू मागील हंगामात 6 चेंडूत 6 षटकार लगावण्याचा कारनामा सुद्धा या खेळाडूने केला आणि विक्रोळी पार्क साईडच्या या खेळाडूच्या नावाची सध्या चर्चा आहे. कारण ओव्हरहम क्रिकेट कांदारी किंग संघात देखील खूप चांगले खेळत आहेत. यावर्षी बेळगावला सुद्धा खूप चांगले क्रिकेट त्यांनी खेळलं. असा हा विक्रोळी पार्क साईडचा युवा सितारा मुझम्मिल. 15 धावा धावफलकावर आहेत. मुझम्मिल बॅटिंगला. मागील मॅचमध्ये लगातारचे 3 षटकार त्यांनी खेळले होते.
वेगवान बॉल यावेळेला आल्या सुरुवात केली आहे. जबरदस्त स्ट्रोक तिकडे पाहायला मिळतोय. कुणालने मारलेला आहे. कुणालच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे गेलेली आहे. भटवाडीच्या मैदानात सिक्स पाहण्याची देखील एक वेगळी मजा आहे आणि हा सिक्स मारलेला आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. सेमीफायनलची मॅच. घाटकोपर भटवाडीचं दत्ताजी साळवी क्रीडांगण 2 नंबर शाळेचं मैदान. बिहाइंड चषक आपण पाहतोय. समोर खेळलेला फटका चांगला आहे. एक धाव तिकडे मिळेल. फिल्डर आले. दुसरी घेतली गेली आहे. तिसरी घेतली जाईल का. थोडासा बॉल बाजूला. 1 2 3 आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय खरे आणि धावसंख्या झाली ती 25. विक्रोळी विरुद्ध अंधेरी अशी एक चांगली मॅच पाहायला मिळते. वेगवान बॉल लेग स्टंपच्या बाहेर. चांगला बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्यावर एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा धाव फलकावर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. या मैदानावर कबड्डीच्या सुद्धा खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. मुंबई उपनगरची चाचणी सुद्धा या मैदानावर खूप वेळा आपण पाहिलेली आहे. लिजंड ट्रॉफी म्हणा, UK टायगर म्हणा, या स्पर्धा देखील या मैदानात आपण पाहिल्यात. आमची भटवाडी प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने या मैदानावर गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय ती पुन्हा सुरू झाली आहे. आणि आजपासून 25-30 वर्षापूर्वीचं क्रिकेट कोणाला आठवत असेल तर अगदी बाजूबाजूला स्टंप आणि एका वेळेला जवळपास 50 ते 60 टीम एकाच वेळेला मैदानात क्रिकेट खेळताना पाहायला मिळायच्या. हाही एक इतिहास आहे या मैदानाचा. कालांतराने मैदान छोटं होत चाललंय, परंतु आमची सगळ्यांची जबाबदारी आहे मैदान टिकवण्याची आणि आपली सगळ्यांची. कारण घाटकोपर पश्चिमेकडे एकमेव मैदान आहे जे मैदान टिकणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु चांगलं वाटतंय. सगळ्यांना फायदा होतोय. लहान मुलं मैदानात आजूबाजूला किंवा ज्येष्ठ नागरिक देखील या मैदानाचा वापर करतायत. दिवे लागलेले आहेत मैदानामध्ये. एक चला मॅच सुरू करायची आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 27. चला 2 ओव्हर बाकी आहेत. बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय दिवेश पारावे. सत्तावीस धावा धावफलकावर. दिवेश पारावे आणि आता स्ट्राईकवर कुणाल वडनेरे. कुणाल सुद्धा मेरिटवर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. शेवटच्या 2 ओव्हर. वेगवान बॉल. यष्टी रक्षकाकडे व्हाईट बॉल कळवतात पंच मिलिंद पाचारणे सर. व्हाईट बॉल आणि धावसंख्या 28 वर. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. फिल्डर येत आहेत तिकडे. एक धाव पूर्ण. दुसरीचाही कॉल दिला जातोय. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट सुरू झालं आणि सगळ्यांना एक महत्त्वाच्या सूचना. आपल्या हाताची काळजी घ्या. किपर असेल तर ग्लोव्ज घातले तर हरकत नाही आहे. पायामध्ये शूज घालत जा कंपल्सरी. कारण बऱ्याचदा असं होतं आपण पायामध्ये काहीच घालत नाही. काचा असतात. पुढे पाय फाटण्याची शक्यता असते. आपली सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे. दुखापत झाली तर 1-2 महिने आपल्यालाच घरी बसायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. कारण क्रिकेट सगळ्यांना खेळायचं आहे, परंतु स्वतःची काळजी घ्या. समोर मारलाय. टायमिंग लाजबाब. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. षटकार.
वा, कुणाल वडनेरे यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे आता 36 वर. षटकार आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 36 वर. चांगली धावसंख्या. थोडीशी घाई करा कारण नेक्स्ट सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणारा अंधार पडू शकतो, त्याच्यामुळे आताच थोडीशी घाई करा. स्ट्रोक फसला जरूर होता परंतु अशा ठिकाणी पडलाय. फिल्डर नाहीये. 1 रन मिळेल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे. थोडीशी फिल्डिंग टीम आपणच थोडीशी घाई केली तर आपल्याला बॅटिंग करायची, त्याच्यामुळे आपण सुद्धा घाई करा. धावसंख्या 37 वर गेलेली आहे तिसरी ओव्हर सुरू असताना. टप्पा पडतोय. बॉलला मात्र वळवण्यात यशस्वी राहिले दिवेश. चांगला टर्न पाहायला मिळाला. 37 वर धावसंख्या थांबली आहे. या षटकातील आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. थोडीशी घाई करायची आहे. एक धाव घेतली आहे. अगदी तत्परतेने दिवेश तिकडे पोहोचले. 1च रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे पुन्हा गेलेली आहे. 38 धावा. 38. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. विभागीय नागरिकांचं देखील आम्हाला नेहमीच सहकार्य लाभतं या मैदानात क्रिकेट खेळत असताना. चांगला बॉल ऑप्टमच्या बाहेर यष्टीरक्षकाकडे जातो. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहू शकता 38 वर झालेली आहे. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे शेवटची. $38. मयुरेश बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. शेवटची ओव्हर आहे. 38 धावा धावफलकावर. कुणाल वडनेरे आणि मुझम्मिल खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुलवडप्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तोपर्यंत होईल आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. 40 धावा धावफलकावर. वा, आणखी एक चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय खरा. 1 धाव तिकडे मिळते. फिल्डर येत आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि आता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात कुणाल बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. शेवटची ओव्हर आहे. कुणाल माघारी परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. चला थोडंसं लवकर या बॅटर मुझम्मिल. आपण कारण सेकंड इनिंगला त्यांनाही बॅटिंग करायची. थोडीशी घाई करा. 42 धावा धावफलकावर. संध्याकाळचं सत्र आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. शनिवारच्या दिवशी सुद्धा एवढी गर्दी पाहायला मिळते. हेच तर आमच्या भटवाडीच्या ग्राउंडची खासियत आहे. फुलटॉस. त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि यश कोठारी तिकडे होते. त्यांनी पकडलेली ही कॅच. मुझम्मिल देखील आउट होत आहेत. यश मिळते गोलंदाज मयुरेश यांना.
3 चेंडू अजूनही बाकी आहेत. साहिल सावंत येतात बॅटिंग करण्यासाठी. सॅम्युअल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि साहिल सावंत त्यांची साथ देण्यासाठी येत आहेत. काय बॅटिंग केली होती साहिल सावंतने यावर्षी बेळगावला, जबरदस्त. साहिल सावंत टेनिस क्रिकेटचा फायटर मैदानाच्या आतमध्ये साहिल सावंत. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. साहिल सावंत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरी साडीचा कॉल दिलाय. पाहूया तिसरी घेतली जाईल का. यस, 2 कंप्लीट. ओ, तिसरी घेत असताना थोडेसे घसरले तिकडे साहिल. 2 वरती समाधान मानावं लागतंय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 44 झाली आहे. नागेश वाडेकर देखील खेळतायत. नागेश, वेलकम बटवाडी. पावसाळ्यात हे पाहायला मिळतं, बरेचसे ओरम खेळणारे खेळाडू सुद्धा अंडरआर्म ओपन असल्यानंतर खेळायला येतात. एक रन तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय. रन गरजेचे आहेत आणि इकडे रन रन रन. आणखीन एक मिनिट. पाहूया पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. तिसऱ्या पंचांची हिट विकेट आहे की नाही ते चेक केलं जात आहे. खेळाडू बाद आहे. खेळाडू बाद आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत. फैजान, या फैजानने मागील मॅचमध्ये गेल्या एक 6 मारला होता आणि मोठा मस्त स्ट्रोक खेळला होता. आता धावसंख्या जर पाहिली तर इकडे 44 वर आहे. 44. शेवटची ओव्हर चांगली टाकली या बॉलरने. मयुरेश, चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मयुरेश, फैजानसाठी शेवटचा बॉल आहे. किती धावांचं टार्गेट उभं राहणार. 44 झालेत. चला बॉलर, तुम्ही सुद्धा काय करा. वेगात बॉल टाकलाय. ऑप्शनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या इकडे पुढे जाईल. 45 वर धावसंख्या जाते. वेगात बॉल आणि अष्टा उद्ध्वस्त केलेल्या आहेत. बोल्ड आउट. मयुरचं शेवटचं षटक चांगलं राहिलं आहे. 45 झालेत. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 46. थोडीशी घाई करा दोन्ही टीम.
मॅच सुरू करायची प्लीज, वेळ कमी आहे, 7 वाजलेले आहेत. चला चला मॅच मॅच सुरू करायची. बॅटर बॅटर चला, अंधेरी बॅटर पाठवा. अंधार तुम्हालाच होईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर बॅटर पाठवा. बॅटर बॅटर चला लवकर. अंधार पडला तर तुम्हाला अपील करायची संधी मिळणार नाहीये. चला मॅच सुरू करा. चला बॉलिंग टीम आपण सुद्धा रेडी व्हा. अंपायर थोडीशी घाई करा, जेणेकरून अंधार पडला जाणार नाही याची काळजी घ्या. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. दिवेश पारावे, रोहन साळुंके. रोहन ओरम आणि सगळ्याच प्रकारच्या क्रिकेटमधील एक मातब्बर खेळाडू आहेत. धन्यवाद सागर सर, सागर मोरे सर, आमच्या भटवाडीत आपण आलात आणि आपला आवाज आमच्या भटवाडीला लाभला. दिवेश आणि रोहन तर बॉलिंगसाठी. ज्या छोट्या गोलंदाजाची सध्या मुंबईभर चर्चा आहे असा आपल्या पार साईडचा गोलंदाज देवा. चांगला फटका खेळलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दिवेशच्या बॅटमधून किती रन आहेत? एकच आहे. यस, एक धाव तिकडे मिळेल. 46चा पाठलाग करायचा आहे. थोडीशी घाई करायची आहे. समोर खेळलाय, ढकलला बॉल. आणि हेच क्रिकेट या मैदानातील आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल डबल सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहेत. 4 ओव्हरमध्ये 46 करायच्या, 3 रन झालेले आहेत. देवा पुन्हा एकदा. 1-2 वर्षात हा लहान मुलगा सुद्धा चांगला चर्चेत आलाय. चला थोडी घाई करा. पंच लक्ष द्या, ओव्हरच्या दरम्यान मिटिंग घेऊन देऊ नका. आपल्याला फिल्डिंग लावणं गरजेचं आहे आणि ती तुम्ही लावा देखील, फक्त थांबू नका मॅच, जेणेकरून दोन्ही टीमचं नुकसान होणार नाही. पुन्हा एकदा ढकललाय बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, तिकडे आलेत आनंद. थोडासा बॉल बाजूला गेला. बॅकअप चांगलं होतं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. आता 4 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर सुरू आहे. दिवेश आणि दिवेशच्या जोडीला पाहायला मिळतात मैदानात रोहन साळुंके. रोहन साळुंके कोणत्याही प्रकारचं क्रिकेट अगदी सहजतेने खेळतात. गेल्या आठवड्यात नरे पार्कला रोहनने खूप चांगली बॅटिंग केली होती. मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध खूप चांगली बॅटिंग करतात नेहमीच. वेगात बॉल यष्टी रक्षकाकडे गेलाय. देवा धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 धावा धावफलकावर. रन करावे लागतील, रन करावे लागतील. एखाद दुसरा षटकार मारावे लागेल, जसा कुणालने मारला होता पहिल्या डावामध्ये.
कव्हर्सला ढकलायला गेले परंतु हातात जातोय बॉल. विकेट आलेली आहे. चांगली गोलंदाजीची देवाची पाहायला मिळाली इकडे आणि धावसंख्या 5 असताना पहिली विकेट आली आहे. आता षटकार चौकार सुद्धा पाहिजेत. 2-3 मोठे फटके सुद्धा पास करावे लागतील मॅचला जिंकायचं असेल तर. सुरेश सरोज येत आहेत. थोडीशी हाताला दुखापत झाली आहे तरी सुद्धा मैदानात टीमची गरज ओळखून दाखल झालेले आहेत. दिवेश आणि सुरेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 46चा पाठलाग म्हणजे अजूनही 41 पाहिजेत आणि 19 बॉल बाकी आहेत. 19 बॉलमध्ये 41. बॅट फिरवली आहे परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. देवाने काय बॉलिंग केली आहे. पहिली ओव्हर फक्त 5 रनची आणि या टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त बॉलिंग टाकली आहे. विक्रोळी पार्क साईडची स्पीड गन देवा खूप चांगली बॉलिंग केली आहे आणि अजूनही 41 पाहिजे 3 ओव्हरमध्ये. हे भटवाडीचं दत्ताजी साळवी क्रीडांगण 2 नंबर शाळेचं मैदान आमच्यासाठी जीव की प्राण आहे. कारण आयुष्यात खूप काही या मैदानाने दिलंय. घरच्याचा मार सुद्धा दिलाय आणि खूप सारी ओळख सुद्धा निर्माण करून दिली आहे ती याच मैदानाने दिली आहे. त्याच्यामुळे हे मैदान आमच्यासाठी जीव की प्राण आहे. ज्यांनी ज्यांनी या मैदानात क्रिकेट खेळलंय त्यांना या मैदानाचं महत्त्व बरोबर माहिती आहे. सागर शेठ जाधव सुद्धा उपस्थित राहत आहेत मॅच टाइम स्पोर्ट्सचे. सनी अंपायर सुद्धा आमची खूप चांगली कामगिरी करतायत. नुकतीच गिरगावची स्पर्धा त्यांनी गाजवली किंवा खूप सारे अंपायर सुद्धा रोशन सरांच्या तालमीत तयार होत आहेत आता. गुड जॉब रोशन सर. लॉफ केलाय. फटका हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे. कॅच पकडण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या. तिसरीचा कॉल दिला जातोय. फेकी केली जाईल तोपर्यंत 3 कंप्लीट. चौथी घेतली जाईल का. 3 कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाते. 8 धावा धावफलकावर आहेत. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच धर्मेश जोशी गुगी यांच्याकडून टी शर्ट देखील देण्यात येत आहेत. पुन्हा एकदा फटका जो मात्र खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव घेतली जाते. फिल्डिंग चांगली आहे. 2 कंप्लीट आणि 2 ने पुढे जाईल. 5 रन बनवायला सुरुवात झाली आहे. सुरेशला माहिती आहे रन बनवावे लागतील आणि त्यांनी ती सुरुवात केली आहे. धावसंख्या पुन्हा पुढे गेली. आता 10 वर गेलेली आहे म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 36 पाहिजेत. बॉल बाकी आहेत ते 16. 16 मध्ये 36. 1-2 मोठे फटके मॅचचं गणित बदलू शकतात आणि ते मारावे लागतील. कासिफ लॉफ केलाय. उडवलाय बॉल मिड विकेटच्या दिशेने. वा कुडा वा. काय मारलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. हाताला दुखापत झाली आहे तरी सुद्धा हा मारलेला षटकार. टाळ्या आता सुरेशसाठी व्हायला हरकत नाहीयेत. ही कमिटमेंट आहे सुरेशची. 16 धावा धावफलकावर. अजूनही पाहिजे 30. 15 बॉलला 30 पाहिजेत आता. या 6 ने मॅच मध्ये आणलंय. चला थोडीशी घाई करा. मीटिंग जास्त घेऊ नका. 15 बॉलमध्ये 30 पाहिजेत. सोळा धावा धावफलकावर आहेत. गती वाढवत आहेत धावांची. मैदानात गेल्यानंतर सुरेश आणखीन एक चांगला फटका खेळलाय तिकडे. जमीन लगत बॉल निघालाय घरंगळात. 1 धाव तिकडे घेतली जाते. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. वा मॅच जबरदस्त चालली आहे आता. शेवटची मॅच आहे परंतु रंगत वाढलेली आहे. धावसंख्या दुसरी ओव्हर सुरू असताना जाऊन पोहोचलेली आता 18 वर. 46 ची आवश्यकता आहे. अजूनही 28 पाहिजेत.
14 बॉल आणि 28ची आवश्यकता. एक एक बॉल, त्यावर 2 रन पाहिजेत. हा बॉल पाठीमागे जाईल, परंतु थोडासा बाजूला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि हो, बायच्या स्वरूपातील 1 रन मिळेल. 18 धावा धावफलकावर आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. 46चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही 27 पाहिजेत. 13 बॉल 27. मॅच ऑन. अंतिम टप्प्यामध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईचं अंडाराम क्रिकेट आणि अंडाराम ओपन क्रिकेट घाटकोपर भटवाडीच्या ग्राउंडमध्ये 2 नंबर शाळेच्या मैदानात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. आझम कुरेशी, कुणाल वडनेरे येत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि आता मॅच गेली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 21. 2 ओव्हर बाकी आहे. रन पाहिजे 25. चला थोडीशी घाई करा. रोशन सर, आता मीटिंग घेऊन देऊ नका ओव्हरच्या दरम्यान, कारण अंधार पडेल आणि अंधाराचा फटका दोघांनाही पडेल. फिल्डरला सुद्धा बॉल दिसणार नाहीये, त्यामुळे घाई करा. बॉलिंगसाठी येतात आता सॅम्युएल. विक्रोळीचे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. चला मॅच सुरू करा. 12 बॉलमध्ये 25 पाहिजेत. 12 मध्ये 25. शेवटची आणि महत्वाची मॅच आजच्या दिवसातील. लॉफ केलाय, फटका, बॉलची हवाई यात्रा, परंतु थोडासा बाजूने गेला. 2 आलेत, हेही महत्वाचं आहे. आता 23 पाहिजेत. 11 बॉल 23. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि आमच्या घाटकोपर भटवाडीत सुद्धा. परंतु चांगलं नव्याने मैदान तयार झालंय. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या मैदानाची काळजी घ्यायची. बॉल मात्र जातोय पाठीमागे. तिकडे 1 रन मात्र मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. आता 22 पाहिजे. 10 बॉल 22. एखादा मोठा फटकाही पाहिजे. सुरेश सरोज खूप चांगली कामगिरी करतायत आणि दिवेश पारावे सुद्धा. 10 बॉलला 22. 10 बॉलला 22. चांगली मॅच चालली आहे. अंतिम टप्प्यामध्ये हा खेळ येताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. थोडासा बाजूला गेला बॉल आणि चला विकेट आली आहे, म्हणजे अजूनही सामना ऑन आहे. 1 धाव तर आलेली आहे आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी मॅच काही संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. 9 बॉल बाकी आहेत.
आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे येते 21. 9 बॉलमध्ये 21. थोडीशी घाई करा.
चला चला यश कोठारी आले. चला थोडीशी घाई करा. चला अंधार ऑलरेडी पडलेला आहे. मॅच सुरू करा. सहकार्य करा. एकवीस 9 बॉल 21. नऊ बॉल 21. एव्हाना मॅच संपली असते आता. सुरेश सरोजने खूप चांगली बॅटिंग केली आहे. वाईट बॉल. आता 9 बॉल 20. 9 बॉल 20. अजूनही मॅच ऑन आहे. आता सगळेच बॉल शोधतील प्रेक्षकांसह सगळे. स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा लॉफ केलाय. बॉल समोर जातोय. फिल्डर आहे तिकडे. हो आताच जातोय आणि विकेट आलेली आहे. 8 बॉल 20. नागेश वाडेकर नागा शतकवीर पावसाळी क्रिकेटमधला 100 धावा मागील हंगामात ज्याने कंप्लीट केल्या होत्या मान्सून प्लस स्पर्धेमध्ये. असा मुंबईचा शतकवीर नागा. 8 बॉल 20. जर का 2 बॉलमध्ये एक 6 आला मजा येईल. आणि नागा 6 मारण्यासाठी ओळखला जातो. आल्या आल्या पहिलाच बॉल नागा आला आणि आल्या आल्या 6 मारलाय. याची चर्चा आम्ही करत होतो. क्या बात आहे. अंधार असू देत काही फरक पडत नाही. आणि पहिल्याच बॉलवर नागा आला आणि नाग पहिल्याच बॉलला षटकार मारलाय. 7 बॉल 14. याला म्हणतात मॅच. याला म्हणतात क्रिकेट. हे आमचं भटवाडीचं क्रिकेट आहे. इकडे मॅच चुरशीच्याच होतात. हो हो हो. आता बॉल पाठीमागे जाईल आणि आता बॉल 6 बाकी आहेत आणि 14 म्हणजे मॅच आहे अजूनही. 6-14. दोन्ही टीम घाई करा थोडीशी. कारण आम्हाला पण बॉल पाहावा लागेल कुठे गेलाय. प्रेक्षकांना सुद्धा पाहावं लागेल कुठे गेलाय. आणि या बिचारे कॅमेरामन आहे त्यांनाही पाहावं लागेल. श्री साई स्पोर्ट्सवर 700 प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले आहेत. त्यांचंही स्वागत. शेवटचे 6 बॉल आणि 14ची आवश्यकता. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर आणि यश कोठारी. यश सुद्धा एक दर्जेदार बॅटर आहेत. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर. वाईट बॉल. आता 6 मध्ये 13. कंपल्सरी चेस नियम आहे. 6 मध्ये 13. घाटकोपर भटवाडीचं मैदान आणि क्रिकेट समीकरण आहे. यावेळेला स्ट्रोक तर खेळला गेलाय. बॉल पहिला मिळतोय. आम्ही शोधतोय कुठे. एक कंप्लीट केली. दुसरीचा कॉल दिला जातोय. 2 कंप्लीट केली जाते आणि तिसरीचाही कॉल दिला जातोय. यस. तिसऱ्या पंचांची मागणी. पंचांचा रिव्ह्यू आहे. ओके.
खेळाडू बाद आहेत. आणि आता शेवटचे बॉल बाकी आहे 5 आणि रन करायचे आहेत 11. 5 मध्ये 11. चला बिहाइंड ग्रुपची स्पर्धा आहे आणि घाटकोपर भटवाडीचं मैदान आहे. अक्षय आलेले आहेत. परंतु नागा मैदानात बॅटिंग करतोय. नागेश वाडेकर मुंबईचा शतकवीर. एक षटकार त्याने मारलाय. दोन्ही टीम चांगल्या आहेत. विक्रोळी चांगले खेळते आणि अंधेरी सुद्धा चांगलीच खेळते आहे. रंगली आहे मॅच. 7:30 वाजले तरी रंगली आहे. बॉल कीपरकडे जातो आहे. आणखीन एक इकडे चांगला बॉल आलाय. आता 4 बॉल आणि 11. 4 बॉल 11. एखादा षटकार येईल का आणखी? आणि आला तर प्रेक्षक टाळ्या काय आता नाचतील. पाहूया. विक्रोळी सुद्धा खूप चांगले खेळलेत. हो उडवलाय आणि ज्याची चर्चा करतोय नाचतायत का? हो नाचायला लागलेत आता प्रेक्षक. षटकार मारलाय. मॅच ऑन. आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 3 बॉल 5. 3 बॉल 5. हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या वाजवा जरा. 3 बॉल 5. 3 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. एखादा चांगला बॉल विक्रोळीला मॅच मध्ये आणेल. एखादा चांगला फटका अंधेरीला मॅच मध्ये आणेल. नागेश वाडेकर. आनंद लोके आपल्या टीमला आनंद देईल का की नागेश शतकवीर? हो हो आता बॉल. 2 बॉल आता 5 पाहिजेत. नागा आउट. 2 षटकार मारून नागा आउट झालेला आहे. आणि आता 2 बॉल 5. हर्षद आले बॅटिंग साठी. 2 बॉल मध्ये 5. बॉल कुठे जाईल लक्ष ठेवा. अशामध्ये बॉल कुठे जातो ते सुद्धा कळत नाही. 2 बॉल 5. 2 बॉल 5. आनंद लोके. बॉल पाठीमागे जातोय. व्हाईट बॉल. 2 बॉल 4. हो 2 बॉल 4. 2 बॉल 4. कंपल्सरी चेस म्हणजे 2 बॉल मध्ये 4 तुम्हाला करायचेच आहेत. दोन बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळतोय. अतिशय अटीतटीचा सामना. प्रेक्षकांची युट्यूबला सुद्धा संख्या वाढते आहे. मैदानात सुद्धा प्रचंड गर्दी आहे शनिवार असून सुद्धा. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय. बॉल कुठे गेलाय कुणालाच माहित नाही. धाव घेतली जाते. एक घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि 2 कंप्लीट. आता 1 बॉल 2. आणि भटवाडीचे प्रेक्षक आता टाळ्या नाही वाजवणार तर कधी टाळ्या वाजवणार? होऊ दे टाळ्या. 1 बॉल 2. 1 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता. वा 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 काय मॅच चालली आहे. जबरदस्त. आम्हा भटवाडीकरांना क्रिकेट आवडतं आणि क्रिकेटच्या मॅच अशा चोरशीच्या झालेल्या आवडतात. आणि मग का शेवटच्या क्षणापर्यंत गेलं तर आम्हाला जास्त आनंद होतो. आणि मॅच जर मग समाज कल्याण मैदान असू देत किंवा 2 नंबर शाळेचं मैदान असू देत, मॅचची मजा भटवाडीमध्ये काहीतरी वेगळीच आहे आणि आजही पाहायला मिळते. 1 बॉल मध्ये 2. आनंद लोके बॉलिंगला आहे. बॅटिंग साठी हर्षद आहेत. अंधेरी की विक्रोळी. विक्रोळी की अंधेरी. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच आलेली आहे. 1 बॉल 2. विजय कुणाचा होणार? हो 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 7:30 वाजून गेलेत परंतु मॅच चालू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. आणि हो काय मॅच झाली आहे. हो दोन्ही टीम चांगल्या खेळलेल्या आहेत. दोन्ही टीम चांगल्या खेळलेल्या आहेत. आम्ही क्रिकेटचं समर्थन करणार आहोत. विक्रोळी आपलं अभिनंदन.
अंधेरी आपण सुद्धा खूप चांगले खेळलात. आम्हा भटवाडीकरांकडून अंधेरीचं सुद्धा विशेष कौतुक. कुणाल वडनेरे मॅन ऑफ द मॅच आहेत. अंधेरीकर आपलं सुद्धा आम्ही खूप कौतुक करू. चांगली मॅच आपण रंगवली, परंतु मॅच विक्रोळीने जिंकली. विक्रोळीचं सुद्धा अभिनंदन. हॅलो, धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सरांचं आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहून शेवटच्या मॅचला रंगत वाढवली आपण आपल्या समालोचन शैलीमधून. चला जाऊयात चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणालला मॅन ऑफ द मॅच जाईल. कुणाला पण यायचंय. कुणाल मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचंय. हॅलो हॅलो, थँक्यू. अमोलजी पाटील सर, आपण आज विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट पुरस्कृत करायची आहे. कुणाल मॅन ऑफ द मॅच, शेवटची मॅच फायनलमध्ये पोहोचवणारा प्रवास आज आपल्याला पाहायला मिळाला आणि कुणालची जबरदस्त बॅटिंग करत असताना आज त्या संघाला विजय मिळवण्यामागे महत्वाची कामगिरी ठरली आहे. संघ फायनलमध्ये दाखल झालाय. अभिनंदन. स्टेशन वेजच्या माध्यमातून आज कुणाल आपला संघ कुठेतरी फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलाय. काय एकंदरीत काय एक्सपिरियन्स होता. फायनलची मॅच अतिशय बरीच अटीतटीची झाली, पण कुठेतरी फायनल मॅच वरती शिक्कामोर्तब झालाय आणि या मॅचचा विजयाचा शिलेदार म्हणून कुठेतरी तुला पुरस्कृत केलं जात आहे. कसं पाहतो. दुसरी मॅन ऑफ द मॅच मिळते. जिंकून खूप चांगलं वाटतंय. माझ्यापेक्षा जास्त अजय खुश असेल, कारण की त्याची खूप इच्छा होती की त्याची पहिली एंट्री आणि आम्ही जिंकावं. त्याच्या मुलीच्या नावाची एंट्री होती आणि मॅचचं सांगायचं झालं तर इंटरेस्टिंग मॅच होती आणि विदाऊट होती, ते मेन आहे. आणि आमचे पोरं आता घुसून खेळले. सगळ्यांच्या जिंकणं इम्पॉर्टंट होतं सगळ्यांसाठी आणि ते दिसलं सगळ्यांमध्ये. एक दोन मिसफील्ड झाल्या, बट ते क्रिकेट हे होणारच आणि तेव्हाच इंटरेस्टिंग झाली आणि लोकांनी पण लास्टचा बॉल चांगला टाकला म्हणून आम्ही जिंकलो. अजय तर्फे पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे कुणालला आणि आनंद लोके. आनंद, दोघांना 500 रुपयांचं पारितोषिक, दोघांना 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आनंद लोके आपण यायचे. आनंद, अजय मटकर यांचा संघ कुठेतरी पिशा 11 ब्लू स्टार विक्रोळ या संघाच्या माध्यमातून पाहिला गेला आणि तो संघ अंतिम मध्ये दाखल झालाय. या संघाचे हे दोन विजयी घोडदौड करणारे शिलेदार आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला आनंद लोके, एका बाजूला कुणाल. आनंद, एक 2 मिनिटं थांबायचंय. कॅमेरा आपला इकडे समोर आहे. आनंद, प्रवीण थोडं बाजूला या. प्रवीण आली. 1 बॉल 2. सर्वांना वाटत होतं 1 बॉल 2 आता शक्यच आहे, कारण इथपर्यंत मॅच बनवली म्हणजे फार कठीण प्रसंग होता. पण एकंदरीत 1 बॉल 2ला जे तुझ्या माइंड मध्ये चालू होतं काय होतं, कारण बॅटने रन येणार, कुठेही मारला गॅप मध्ये बॉल जाणार, शक्यता तशीच होती. बट काय तुझ्या मनामध्ये काय विचार होता जो हा अवघा 1 रन देऊन या मॅचला विजय केला गेला? मनात असं काय नव्हतं, प्रेशर होता.
पण शॉट द्यायचाच होता, तो दिला. क्या बात आहे. आणि अर्थातच स्टेशन वाईज संघाच्या माध्यमातून फायनलच्या अंतिम लढतीमध्ये जाऊन पोचलेला संघ अर्थातच प्रिशा 11 विक्रोळी ब्लू स्टार हा संघ मात्र जिंकलाय. आणि या संघाला आपण उद्याच्या दिवसामध्ये फायनलच्या दरम्यान पाहणार आहोत. उद्याचा नवीन दिवस, रविवारचा दिवस, पुन्हा एकदा रविवारच्या दिवसात